रेल्वेच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने 7 दिवस त्याच्या घरात त्याच्या पार्टनरचे तुकडे जाळत होता. त्या तुकड्यांची राख, अर्धवट जळलेले शरीराचे तुकडे निळ्या पेटीत भरून फेकून देण्यासाठी बाहेर पडला. दरम्यान ऑटो चालकाने एवढी हुशारी करेल असं त्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याला वाटलं नसेल. कट कसा उघडकीस आला? तर शनिवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास जयसिंग पाल या ऑटो चालकाच्या सतर्कतेने या हत्येचा पर्दाफाश झाला. आरोपी ब्रुजभान याने 400 रुपयात एक ऑटो बुक केली होती. तो त्याच्यासोबत एक जाड निळा बॉक्स घेऊन आला होता. प्रवासादरम्यान बॉक्समधून तीव्र वास येऊ लागला आणि घाणेरडे पाणी गळू लागले. ऑटो चालकाला बॉक्समध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार आरोपी सोबत आणखी 3-4 लोक होते, ज्यांनी ड्रममध्ये घरगुती वस्तू असल्याचा दावा केला. जेव्हा त्याचा संशय वाढला तेव्हा ड्रायव्हरने पोलिसांना माहिती दिली. नेमकं घडलं काय होतं? झाशी शहराच्या एका शांत गल्लीत रेल्वेचा निवृत्त कर्मचारी राहत होता. निवृत्त झाल्यानंतर त्याचं शांततेत आयुष्य जाईल असं त्याला वाटत होतं. पण त्याच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व काही बदलून गेलं. 40 वर्षांची प्रीती निवृत्त रेल्वे कर्मचारी ब्रुजभान सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. तिसऱ्या पत्नीप्रमाणे त्यांच्यातील नातं होतं. सुरुवातीला सर्व काही चांगलं सुरू होतं, पण प्रेमाच्या या नात्यात हळूहळू संशयाचं आणि वादाचे विष पसरलं गेलं. एका काळोख्या रात्री महिला आणि निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यामध्ये टोकाचा वाद झाला. रागाच्या भरात विवेक हरवलेला रेल्वे कर्मचारी ब्रुजभानने आपल्याच जोडीदारावर हल्ला केला. त्याचा संताप इतका अनावर झाला की त्याने तिची हत्या केली. पण गुन्हा करून पळून जाण्याऐवजी तो लपवण्यासाठी त्यांनी जे पाऊल उचलले ते ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी ब्रुजभानने निर्घृणतेची सीमा ओलांडली. त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते घरातच जाळण्याचा प्रयत्न केला. घराच्या खिडक्यांमधून येणारा विचित्र वास आणि धूर पाहून शेजाऱ्यांना संशय आला, पण शेजारी काही ऍक्शन घेतले नाहीत. शेवटी ऑटो चालकाकडून पोलिसांना माहिती मिळाली. जेव्हा पोलीस दरवाजा तोडून आत शिरले तेव्हा सगळेच थक्क झाले. घरात रक्ताचा सडा आणि अर्धवट जळालेले मानवी अवशेष पडलेले होते. ब्रुजभान तिथे पोहोचला होता आणि सुन्न अवस्थेत बसला होता. त्याच्या डोळ्यात ना पश्चाताप होता ना भीती, फक्त एक भयान शांतता होती. निवृत्तीनंतरचे सन्मानाचे आयुष्य जगण्याऐवजी ब्रुजभानने क्रोधाचा मार्ग निवडला. एका क्षणाच्या रागाने केवळ एका जीवाचा अंत केला नाही तर माणुसकीलाही काळीमा फासला. पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलेला आहे. ही घटना आहे झाशी शहरातील.